उत्तर नागपुरातील वैशाली नगर गार्डन शेजारी असलेल्या चेंबरमधून रंगीन धूर निघत असल्याची तक्रार बसपा नगरसेविका वंदना राजू चांदेकर यांना मिळताच आपल्या सहकार्यासह त्यांनी घटनास्थळाला भेट दिली व लगेच पोलीस, फायर ब्रिगेड, वायू प्रदूषण व मनपाच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना घटनास्थळावर बोलाविले। संबंधितांनी त्यांची शहानिशा करून त्याचा लगेच बंदोबस्त केल्याने प्राणहानी टळली। अन्यथा भोपाळचे वायू गळती प्रकरण संपूर्ण जगाने पाहिले अशी घटना होऊ शकली असती। वैशाली नगरात अनेक वर्षापासून सुभाष कुलश्रेष्ठ यांची सुपर केमिकल फॅक्टरी सुरू आहे। मागील अनेक दिवसापासून स्थानिक नागरिकांनी फॅक्टरीच्या विरोधात तक्रारी करून ही फॅक्टरी नागरी वसाहतीपासून दूर हलवण्याची विनंती केली आहे। यापूर्वी येथे एका मुलाचा मृत्यू सुद्धा झाला। आज सकाळी रस्त्यावरील चेंबरमधून 4-5 फूट उंचीचा केमिकलचा रंगीत धूर निघत होता। हा धूर परिसरात पसरणे सुरू झाले होते, परंतु माजी नगरसेविका व परिसरातील जागरूक नागरिकांमुळे त्याचा लगेच बंदोबस्त झाला। या फॅक्टरीमुळे आजूबाजूच्या लोकांना केमिकल मिश्रित सांडपाण्याचा व वायू गळतीचा बरेच दिवसापासून त्रास आहे। मनपा, पर्यावरण विभाग, पोलीस प्रशासन यांनी विनाविलंब या केमिकल फॅक्टरीचा बंदोबस्त करण्यासाठी अन्यत्र हलवावे, अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा बसपाचे माजी शहराध्यक्ष राजू चांदेकर, उत्तम शेवडे, चंद्रशेखर कांबळे, उमेश मेश्राम, संजय जयस्वाल, सुबोध साखरे तसेच स्थानिक नागरिक बशीरभाई विजय खापेकर, मधु मेश्राम, महेंद्र शेवडे, आनंद शेंडे, मोतीलाल नाईक, भास्कर पराते, अशोक गणवीर आदींनी दिला आहे।